आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। बघूयात महाफास्ट 100 बातम्या। त्यावर सही करून दे। ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी देशमुखांना भाजपकडून ऑफर देण्यात आली होती। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांचा दावा। ठाकरे पिता पुत्रांना खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी अनिल देशमुखांवर भाजप नेत्यांचा दबाव होता। प्रतिज्ञापत्रावर सही न दिल्यानं देशमुख जेलमध्ये। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांचा दावा। श्याम मानवांचे दावे खरे, मला फडणवीसांनी सही करण्यास सांगितलं होतं। प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठी फडणवीसांनी दबाव टाकला, अनिल देशमुखांचा आरोप। उद्धव ठाकरेंच्या मुलाला लपवण्यासाठी देशमुखांचे प्रयत्न, अनिल देशमुखांनी गुन्हेगारांना मदत केली, खरं काय ते सांगा, फडणवीसांना मध्ये का आणता, अनिल देशमुखांच्या आरोपांवर नितेश राणेंची प्रतिक्रिया। अजित पवारांकडून काल दिल्लीत अमित शहांची भेट, दोघांमध्ये 45 मिनिटं चर्चा, सूत्रांची माहिती। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचीही उपस्थिती, विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। विधानसभेसाठी भाजपचे प्रमुख नेते मैदानात 25, 26 आणि 27 जुलैला विभागनिहाय दौरे करणार। प्रमुख नेत्यांवर विभागनिहाय दौरे करण्याची जबाबदारी। गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गावित या मंत्र्यांकडून अजितदादांकडे निधीची मागणी, तर नव्या योजना सुरू झाल्यानं तिजोरीवर भार, दादांचं मत। सूत्रांची माहिती, मंत्र्यांकडून दादांबाबतची नाराजी शिंदे आणि फडणवीसांकडे व्यक्त। अजित पवारांवर टीका करणं टाळा, अजित पवारांच्या मदतीची भाजपला गरज, भाजप नेत्यांची संघाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती। महाराष्ट्राचा पैसा घेऊन आम्हालाच काही दिलं जात नाही, येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेला विचार करावा लागेल। गिरीश महाजन आणि अजित पवारांच्या वादावर राऊतांची प्रतिक्रिया। घोटाळ्यांचे आरोप करणारेच आज अजित पवारांची मदत घेत आहेत। माझं भाजप आणि आरएसएसला कोपऱ्यापासून दंडवत, संजय राऊतांची भाजप आणि आरएसएसवर टीका। देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत, शिवसेना फोडल्यानं शिंदेंना मुख्यमंत्रीपद, संजय राऊतांचा हल्लाबोल। मनोज जरांगेंकडून उपोषण स्थगित, जरांगेंकडून सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ, सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी। उपोषण स्थगित केल्यावर उपचारासाठी जरांगे गॅलेक्सी रुग्णालयात, अंतरवाली सराटीत पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या महिलांच्या हस्ते जरांगेंनी उपोषण सोडलं। मला राजकारणात जायचं नाही, मी 40 आमदार पाडण्याची तयारी करतोय, तर 2 ते 3 जण फोडाफोडी करतायत, त्यांना निवडून येऊ देणार नाही, जरांगेंचा इशारा। सभागृहात येऊन आमच्या सोबत मराठा आरक्षणासाठी लढा, पक्ष स्थापन करून 288 उमेदवार उभे करा, प्रसाद लाड यांचं मनोज जरांगेंना आव्हान। मनोज जरांगे पाटलांविरोधात अटक वॉरंट जारी, 2013 साली नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचं प्रकरण, मला जेलमध्ये टाकण्याचा फडणवीसांचा डाव, जरांगेंचा आरोप। अटक वॉरंट कोर्टाकडून दिला जातो, जरांगेंना कोर्टही मान्य नाही का, जरांगेंच्या फडणवीसांवरील आरोपावर प्रसाद लाड यांचा सवाल, लोकांचे खाल्लेले पैसे परत द्या, प्रसाद लाड यांची टीका। फडणवीस आणि दरेकरांसाठी वापरलेली भाषा सहन करणार नाही, प्रसाद लाड यांचा जरांगेंना इशारा, तर जरांगेंच्या पाठीशी पवार असल्यास वास येतोय, प्रसाद लाड यांचा आरोप। मराठा समाजाचा जरांगेंवरील विश्वास उडाला, जरांगेंनी सांगितलं त्यातील जे करण्यासारखं आहे ते सरकार करतंय, जरांगेंच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही, दरेकरांचा जरांगेंवर निशाणा। दरेकरांसाठी मराठा समाज नाही तर फडणवीस मोठे आहेत, मराठ्यांच्या ताकदीपुढे हे मंत्री कोण आहेत, जरांगेंचा पुन्हा एकदा प्रवीण दरेकरांवर निशाणा। प्रणिती शिंदेंकडून संसदेत मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित, केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना आरक्षणाचे प्रश्न सोडवण्यास इतका वेळ का लागतोय, प्रणिती शिंदेंचा लोकसभेत सवाल। राज ठाकरेंचा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र दौरा, मराठवाडा किंवा विदर्भातून दौऱ्याला सुरुवात करण्याची शक्यता। निवडणूक होईपर्यंत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष संघटनेत कोणताही बदल होणार नाही, तर लोकसभा निकालानुसार विधानसभेत जागा वाटप व्हावं, दिल्लीतील बैठकीत नेत्यांची भूमिका, सूत्रांची माहिती। भाजपनंतर आता काँग्रेसही अधिवेशनातून विधानसभेचे रणशिंग फुंकणार, 20 ऑगस्टला मुंबईत अधिवेशन होणार, खरगे आणि राहुल गांधी यांची उपस्थित राहण्याची शक्यता। राज्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा सकल हिंदू मोर्चांना सुरुवात होणार, नितेश राणे, गोपीचंद पडळकरांसह राज्यातील प्रमुख नेत्यांवर जबाबदारी।
आयसीएमचे डीन राजेंद्र वाबळेंकडून रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीन चिट, दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात कोणतीही हेराफेरी झाली नाही. आयसीएमचे डीन राजेंद्र वाबळेंकडून स्पष्टीकरण. कैद्यांना दिलं जाणारं जेवण मला नको, मला खाण्यासाठी फळं, चॉकलेट द्या. पोलीस कोठडीत मनोरमा खेडकरच्या धक्कादायक मागण्या. पूजा खेडकरच्या आईवडिलांच्या घटस्फोटाबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू. लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलीप खेडकरांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं ते चर्चेत. पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससी ऍक्शन मोडवर. दिव्यांग प्रमाणपत्र देऊन यूपीएससी पास झालेल्या अनेक अधिकाऱ्यांची आता चौकशी होणार. गेल्या 20 वर्षातल्या अधिकाऱ्यांची यादी बनवण्याचं काम सुरू. पूजा खेडकर प्रकरणाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दखल घ्यावी. दखल घेतली नाही तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ. विजय कुंभार यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र. तर फडणवीस मोठे आहेत, मराठ्यांच्या ताकदीपुढे हे मंत्री कोण आहेत? जरांगेंचा पुन्हा एकदा प्रवीण दरेकरांवर निशाणा. प्रणिती शिंदेंकडून संसदेत मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना आरक्षणाचे प्रश्न सोडवण्यास इतका वेळ का लागतोय? प्रणिती शिंदेंचा लोकसभेत सवाल. राज ठाकरेंचा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र दौरा. मराठवाडा किंवा विदर्भातून दौऱ्याला सुरुवात करण्याची शक्यता. निवडणूक होईपर्यंत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष संघटनेत कोणताही बदल होणार नाही. तर लोकसभा निकालानुसार विधानसभेत जागा वाटप व्हावं. दिल्लीतील बैठकीत नेत्यांची भूमिका, सूत्रांची माहिती. भाजपनंतर आता काँग्रेसही अधिवेशनातून विधानसभेचे रणशिंग फुंकणार. 20 ऑगस्टला मुंबईत अधिवेशन होणार. खरगे आणि राहुल गांधी यांची हे उपस्थित राहण्याची शक्यता. राज्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा सकल हिंदू मोर्चांना सुरुवात होणार. नितेश राणे, गोपीचंद पडळकरांसह राज्यातील प्रमुख नेत्यांवर जबाबदारी. आयसीएमचे डीन राजेंद्र वाबळेंकडून रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीन चिट, दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात कोणतीही हेराफेरी झाली नाही. आयसीएमचे डीन राजेंद्र वाबळेंकडून स्पष्टीकरण. कैद्यांना दिलं जाणारं जेवण मला नको, मला खाण्यासाठी फळं, चॉकलेट द्या. पोलीस कोठडीत मनोरमा खेडकरच्या धक्कादायक मागण्या. पूजा खेडकरच्या आईवडिलांच्या घटस्फोटाबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू. लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलीप खेडकरांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं ते चर्चेत. पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससी ऍक्शन मोडवर. दिव्यांग प्रमाणपत्र देऊन यूपीएससी पास झालेल्या अनेक अधिकाऱ्यांची आता चौकशी होणार. गेल्या 20 वर्षातल्या अधिकाऱ्यांची यादी बनवण्याचं काम सुरू. पूजा खेडकर प्रकरणाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दखल घ्यावी. दखल घेतली नाही तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ. विजय कुंभार यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र. उद्यापासून नाशिकच्या मनमाडमध्ये कांदा आणि भुसार मालाचे लिलाव बंद. हमाल आणि मापाडींमधील प्रश्न चिघळण्याची शक्यता. अमित शहांविरोधात नागपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन. ठाकरेंचा औरंगजेब असा उल्लेख केल्यानं अमित शहांविरोधात घोषणा. अमित शहा पाकिस्तान जिन्ना फॅन क्लबचे असल्याचा बॅनरवर उल्लेख. पालघरच्या हुतात्मा चौकात वाढवण बंदराविरोधात 3 दिवसांचं लाक्षणिक उपोषण. जिल्ह्यातील 20 पेक्षा जास्त स्थानिक संघटनांचा बंदराविरोधात एल्गार. 26 जुलैला सरकारची अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त करणार. शिर्डीत साई भक्तांच्या सुविधांसाठी ग्रामस्थांचा भव्य मोर्चा. साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर ग्रामस्थांसाठी या. मंदिराचे 4ही प्रवेशद्वार खुले करण्यासह मोबाईल चप्पल स्टँडचीही व्यवस्था करण्याची मागणी. धाराशिवच्या येरमाळ्यात मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ बैलगाडी मोर्चा. बैलगाडी मोर्चात ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी. गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या चरणी 6.25 कोटींची गुरुदक्षिणा. 20 ते 22 जुलै दरम्यान भक्तांकडून 6.25 कोटींचं दान. भाविकांना ऑनलाईन पासवर असलेल्या वेळेतच दर्शन घेता येणार. त्र्यंबकेश्वर मंदिर समितीचा निर्णय. ऑनलाईन पाससाठी भाविकांना 200 रुपये भरावे लागणार. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा परतीचा प्रवास. इंदापुरातील निमगाव केतकीत पालखी दाखल. आज लासुर्नेमध्ये पालखीचा मुक्काम असणार. आषाढी यात्रेत चुकलेल्या 1400 भाविकांना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात पोलिसांना यश. तीर्थक्षेत्र पोलीस आणि निर्भया पथकाची यशस्वी कामगिरी. पंढरपूर यात्रेमधून नांदेड बस आगाराला 50 लाखांचं उत्पन्न. यात्रेसाठी 46 बसेस सोडण्यात आल्या होत्या. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्न जास्त. नांदेडमध्ये आषाढी महोत्सवाचा उत्साह. काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावळेंच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन.
अरबी समुद्रात मोठी भरती येणार, समुद्रात 4.78 मीटर उंचीच्या लाटा उसळणार, प्रशासनाकडून चौपाटी आणि समुद्र किनाऱ्यावर नागरिकांना सावधानतेचा इशारा. पावसामुळे कल्याण स्टेशन परिसरात गुडघाभर पाणी, रेल्वे स्टेशन, कोर्ट, तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे हाल, वाहन चालकांची तारेवरची कसरत. शहापूरमधील तानसा धरण ओव्हरफ्लो, तानसा नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर काकानगर आणि सूर्यवंशी प्लॉट परिसरातल्या नागरिकांचं स्थलांतर, प्रशासनानं आवाहन केल्यानंतर 8 ते 10 कुटुंबांचं स्थलांतर. गडचिरोली जिल्ह्यात 5व्या दिवशी सुद्धा पूरस्थिती कायम, वैनगंगा आणि गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा नदीला रौद्र रूप, शेती पाण्याखाली, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. महाबळेश्वरमध्ये ऑर्थर सीट पॉइंट परिसरात जाण्यास बंदी, मुसळधार पावसामुळे संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाची खबरदारी. गोदावरी नदीची पूररेषा बदलणार, तब्बल 16 वर्षांनंतर जलसंपदा विभागाला नव्या पूररेषेबाबत प्रस्ताव. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा. साताऱ्यात महाबळेश्वर तापोळ्या रस्त्यावर दरड कोसळली, मुसळधार पावसामुळे खांबिलगाव परिसरात दरड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीवर परिणाम. सांगलीत पावसाचा हाहाकार, पलूसच्या औदुंबरमधील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरलं, भाविकांना मंदिराकडे जाण्यास बंदी, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सांगलीतील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, TV9च्या प्रेक्षकांसाठी जुबेर आणि नईम यांनी आयुर्विन पुलावरून काढलेली कृष्णा नदीची ड्रोन दृश्य. रायगडमधील कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली, आजूबाजूच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. अहमदनगरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस, भंडारदरा 60% तर मुळा धरण 40% भरलं. यवतमाळच्या बेंबडा प्रकल्पाचे 6 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडले, धरणातून 256 क्युसेक पाण्याचा विसर्ग. गोंदियातील न्यू लक्ष्मीनगर परिसरातून 1.5 लाखांची चोरी, बंद घरातून रोख रक्कम आणि दागिने लंपास. नाशिकमध्ये कोयता बाळगणारी टोळी गजाआड, 2018 मध्ये संत कबीरनगरमध्ये झालेल्या खुनाचा सूड घेण्यासाठी कटकारस्थान आखत होते, पोलिसांची प्राथमिक माहिती. आनंदाचा शिधा 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर मध्ये वितरित होणार, शिध्यात रवा, चणा डाळ, साखर आणि 1 लिटर तेलाचा समावेश. पोलीस भरतीप्रमाणे शिक्षकांचीही भरती सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी करण्यात येणार, शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची घोषणा. शिक्षकांना त्यांच्या जिल्ह्यात नोकरी मिळावी यासाठी निर्णय घेतल्याचीही माहिती. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून गेल्या वर्षी विविध पदांसाठी नोकर भरती, तर निवड झालेल्या 139 उमेदवारांचा नोकरीसाठी नकार. नैना प्रकल्पातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सिडको महामंडळाचा पुढाकार, 20 मीटरपेक्षा जास्त रस्ते बांधणीसाठी 3,476 कोटी रुपयांच्या निविदा जाहीर. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून जे कुमार आणि CRTG या कंत्राटदारांना 2 कोटी रुपयांचा दंड. मेट्रो 3 मार्गिकेवरील 3 स्थानकांमध्ये पाणी शिरल्यानं प्रशासनाची कारवाई, तसंच मार्गिकेचं काम हे धीम्या गतीनं सुरू असल्याचंही ठपका. मुंबईतील डिजिटल जाहिरातांसाठी महापालिका नव्यानं धोरण तयार करणार, डिजिटल फलकांवर चित्रफित दाखवण्यास पूर्ण बंदी घालण्याचा विचार सुरू. घोडबंदर रोड उद्यापासून 11 ऑगस्ट पर्यंत मोठ्या मालवाहू वाहनांसाठी बंद, मेट्रो 4चं काम करण्यासाठी महत्वाचा निर्णय. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील कोंडी सुटणार, कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील स्मार्ट सिटीची कामं प्रगतीपथावर, कार्यकारी अभियंता लोहिणी लोकरे यांची माहिती.